नमो नमः सर्वेभ्यो। अद्य चलचित्रे इदानीं चलचित्रे वयं परिचयपुस्तकस्य पृष्ठक्रमाङ्क 45 पेज् नम्बर् 45 वर अन्वयक्रम एतद्बिन्दु वयं पश्यामः। अन्वयक्रम म्हणजे ॲक्च्युली जेव्हा एक श्लोक असतो तर श्लोक ही पद्यरचना आहे आणि श्लोक ही म्हणजे थोडीशी कॉम्प्लिकेटेड किंवा क्लिष्ट पद्धतीची किंवा भाषेची अलंकारिक त्याचे छंद वगैरे वापरून केलेली रचना असते. आपण जे गद्य लिहितो, वाक्य लिहितो ती सरळ वाक्य असतात, परंतु पद्यरचना किंवा श्लोक हे थोड्याशा छंदामध्ये छंदबद्ध असतात किंवा त्या श्लोकांमध्ये बऱ्याच प्रकारचे वैशिष्ट्य वैकल्पिक शब्द किंवा प्रतिपदिका वगैरे वापरलेली असतात भाषेच्या अलंकारासाठी किंवा भाषेच्या समृद्धीसाठी. सो ते श्लोक सोप्या पद्धतीने कसे आपण समजून घ्यायचे तर त्याची एक पद्धत आहे किंवा त्याची एक प्रोसेस आहे, त्याला आपण अन्वयक्रम असं म्हणतो. म्हणजे श्लोक समजून घेण्यासाठी तो 4 स्टेजेसमध्ये जर समजून घेतला 4 स्टेप्समध्ये तर तो जास्त सोपा जातो. तर त्याला आपण त्याचं विवेचन पृष्ठक्रमांक 24वर आधी दिलेला आहे की पदविभाग असतो, अन्वय असतो, त्याचा प्रतिपदार्थ असतो आणि मग तात्पर्य असतं. सो आपण पृष्ठक्रमांक 45 संस्कृत भारतीचा परिचय पुस्तकाचा अभ्यास आपण करतो आहोत. पृष्ठक्रमांक 45 त्याच्यावरचा अन्वयक्रम एक श्लोक आज आपण बघणार आहोत, म्हणजे आपल्याला सोपं जाईल की श्लोक कसे समजून घेतात. तर त्याच्यावरचा श्लोक आहे, तमेव गुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमं यौवराजेन संयुक्तु मैच्छत् प्रीत्या महीपतीः. आता हा श्लोक थोडासा एकदम वाचला तर डिफिकल्ट वाटतो, परंतु आता याला कसं समजून घ्यायचा तर पहिला 4 स्टेजमधला पहिला भाग असतो म्हणजे पदविभाग, त्याच्यानंतर असतो त्याचा अन्वय लावणे, त्याच्यानंतर असतो त्याचा प्रतिपदार्थ आणि त्याच्यानंतर असतो त्याचा अर्थ किंवा त्याचा तात्पर्य किंवा त्याचा सार काय त्या श्लोकात म्हटले. तर अशा 4 प्रकारे आपल्याला तो समजून घ्यायचा आहे, 4 स्टेप्समध्ये समजून घ्यायचा आहे. पदविभाग, अन्वय, प्रतिपदार्थ आणि तात्पर्य किंवा अर्थ. सो आता पदविभाग म्हणजे काय, बऱ्याच वेळेला म्हणजे छंदस्य कृती किंवा छंदामध्ये तो बद्ध होण्यासाठी तो बऱ्याच वेळेला संधी केलेली असतात. तर आपल्याला संधी विग्रह करावा लागतो, तर त्याला आपण पदविभाग असं म्हणतो. म्हणजे आता तमेव, आता इथे ह्या श्लोकाचं जर बघितलं तर तमेव इथे संधी झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक अक्षरामध्ये संधी आहे की नाही आणि असेल तर तो संधी विग्रह करून लिहिणे, यालाच आपण पदविभाग करणे असं म्हणतो. सो तमेव, तम एव, हां इथे गुणसंधी झालेला आहे. तमेवम गुणसंपन्नम. आता गुणसंपन्नम इथे संधी वाटेल, परंतु गुणसंपन्न हा एकच शब्द आहे. रामम सत्यपराक्रमम, जसं सत्यपराक्रमम, आता सत्य वेगळा पराक्रम असा संधी नाही आहे. नक्की आपण संधी पुढच्या पाठामध्ये शिकणार आहोत किंवा आहेत. तर संधी काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो. यौवराज्येन संयोग, आता इथेच संधी आहे, संयोक्तुम ऐच्छत् प्रीत्या महीपतीः. तर तिथे पदविभाग लिहिलेला आहे, तम एव गुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमं यौवराजेन संयोक्तुम ऐच्छत् प्रीत्या महीपतीः. असं हा पदविभाग झाला. म्हणजे असे प्रत्येक संधी, आता ह्याच्यामध्ये कमी संधी आहेत, परंतु काही श्लोकांमध्ये गीतेच्या वगैरे बरेच संधी असतात. तर ते संधी फोडून किंवा संधी विग्रह करून तो लिहिणे म्हणजे त्याचा श्लोकाचा पदविभाग लिहिणे असा अर्थ होतो. आता ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप आहे अन्वय लावणे. आता संस्कृत ही प्रत्यययुक्त भाषा आहे. म्हणजे संस्कृत आय थिंक अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रत्यय आहेत. तर त्यामुळे त्याला असं काही क्रमाने, म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये कसं असतं की कर्ता पहिला असतो, कर्म आणि मग क्रियापद असतं. किंवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं तर इंग्लिशमध्ये आय एम कमिंग, म्हणजे मी कर्ता पहिला असतो, मग क्रियापद असतं, मग पुढचं कर्म किंवा पुढचं जे काही ऑब्जेक्ट असतं ते असतं. पण संस्कृत भाषेला असा काही क्रमांचा नियम किंवा क्रमांचा हे नाही आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे वाक्यामध्ये किंवा इवन श्लोकांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला उलटे सुलटे शब्द किंवा कर्ता क्रियापद आधी किंवा कर्म आधी मग क्रियापद असं असतं.
मग मग आपल्याला असं समजून घेण्यास डिफिकल्ट वाटतो. म्हणून मग आपण त्याला समजून घेण्याच्या दृष्टीने आपण त्याला सोप्या पद्धतीने म्हणजे त्याचा अन्वय लावायचा असतो. म्हणजे मराठीमध्ये आपण कसं कर्ता कर्म क्रियापद असं लावतो. तर त्या किंवा कर्त्याची जी विशेषणं असतात ती इकडे तिकडे गेलेली असतात, तर ती कर्त्याच्या जवळ आणणे. म्हणजे कर्ता आणि कर्त्याची विशेषणं एका साईडला, कर्माची विशेषणं आणि मग एंडा क्रियापद असा त्याला क्रमाने लावणे, तो श्लोक क्रमाने लावणे, त्याचे शब्दांची रचना क्रमाने करणे, याला अन्वय करणे असं म्हणतात. तर आता इथे दिलेलं आहे. आता ह्या श्लोकामध्ये जो कर्ता आहे तो सगळ्यात शेवटी दिलेला आहे, महीपतीही. महीपती म्हणजे राजा दशरथ. तर तो पहिला कर्ता पहिला घेऊन यायचा आहे की महीपतीही एवं गुणसंपन्नं सत्यपराक्रमं तं रामं यौवराज्येन संयोक्तुं प्रीत्या ऐच्छत. आता हा अन्वय कसा लावायचा? तर पहिला कर्ता शोधून काढायचा. त्या श्लोकामध्ये क्रिया कोणी केलेली आहे, क्षम्यता. तर पहिला कर्ता शोधून काढायचा त्या श्लोकामधला, तो पहिला लिहायचा. त्याची जी काही विशेषणं असतील किंवा काही त्याच्याशी रिलेटेड कसा कर्ता आहे तो असं लिहिलं असेल तर ते पहिल्या ह्याच्यात लिहायचं. तर महीपती, नंतर कर्म शोधायचं. महीपतीने काय केले आहे, कोणाला काही दिलं आहे, कोणाला काही तो काय म्हणजे कुठल्या प्रकारचं आपल्याला कर्म कसं शोधायचं माहिती आहे. सो एवं गुणसंपन्नं सत्यपराक्रमं तं रामं यौवराज्येन संयोक्तुं प्रीत्या आणि क्रियापद आहे ऐच्छत. ऐच्छत हे क्रियापद शेवटी घेतलेलं आहे त्यांनी. आणि हा मधलं सगळं एवढं कर्म म्हणण्यापेक्षा कर्म आणि कर्माशी रिलेटेड जे शब्द आहेत त्यांनी त्या रामाला काय करू इच्छिलं वगैरे असं, तर ते युवराजपद देऊ इच्छिलं असा त्याचा अर्थ आहे. सो ह्याला म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद म्हणजे कर्ता आणि कर्त्याशी रिलेटेड शब्द, कर्म आणि कर्माशी रिलेटेड शब्द आणि क्रियापद आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द असे जे काही हा क्रम लावणे ह्याला अन्वय करणे असं म्हणतात. आता प्रतिपदार्थ म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये, आता आपण मराठीमध्ये समजून घेतो हे, तर वेगवेगळ्या भाषांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित म्हणजे प्रत्येक शब्दाचा काय अर्थ होतो किंवा शब्दार्थ आपण ज्याला म्हणतो, तर त्याला प्रतिपदार्थ म्हणजे त्याचा अर्थ लावणे. आता हा अन्वय लावणं, आता ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावणे. आता उदाहरणार्थ अन्वय त्यांनी लावलेला आहे प्रतिपदार्थ महीपतीही, म्हणजे आता महीपती म्हणजे कोण, तर राजा दशरथ. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मग एवं आता त्यांनी म्हणजे एवं गुणसंपन्नम म्हणजे एवं म्हणजे अशा प्रकारे, गुणसंपन्न म्हणजे गुणांनी संपन्न असलेल्या, काय सत्यपराक्रमी अशा, तम म्हणजे त्या, रामाला, यौवराज्येन संयोक्तुम म्हणजे त्या राजाला रामाला युवराज बनवण्यास, प्रीत्या म्हणजे कशा प्रकारे, प्रीतीने, प्रीतीसह, तृतीय एकवचन आहे प्रीती शब्दाचं, प्रीत्या म्हणजे प्रीतीने तो त्याला ऐच्छत म्हणजे देऊ इच्छित होता किंवा बहाल करू इच्छित होता. आता असा प्रत्येक शब्दाचा अर्थ लावणे या स्टेजला म्हणतात प्रतिपदार्थ. ही तिसरी स्टेज आहे. आणि मग चौथी स्टेज आहे म्हणजे तात्पर्य. म्हणजे काय की पूर्वी एवं म्हणजे अशा प्रकारे पूर्वी कथन केल्याप्रमाणे राम अनेक गुणांनी संयुक्त अशा रामाला राजा दशरथ हा अशा प्रकारच्या अनेक गुणसंपन्न असलेल्या सत्यपराक्रमी असलेल्या रामाला युवराज बनवण्यास प्रीतीने इच्छित झाला किंवा देऊ इच्छित होता, असा त्या वाक्याचा किंवा श्लोकाचा आपल्याला अर्थ समजला. तर अन्वयक्रम म्हणजे बेसिकली 4 स्टेप्स, ज्याच्यामध्ये पहिला स्टेप असतो पदविभाग, अन्वय, प्रतिपदार्थ आणि तात्पर्य. श्लोक समजून घेण्यासाठी अशा प्रकारे कुठलाही श्लोक आपण समजून घेऊ शकतो किंवा त्याचा फोड करून त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. सो अन्वयक्रम अशा पद्धतीने आपण समजून घेतला आहे. तर पहिले त्याचा प्रत्येक संधी विग्रह करायचा पदविभागमध्ये. दुसऱ्या स्टेप म्हणजे अन्वयमध्ये आपल्याला त्या क्रमाने लावायचा आहे, कर्ता कर्म क्रियापद अशा प्रकारे आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द अशा प्रकारे लावायचे. प्रतिपदार्थ थर्ड स्टेप म्हणजे त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेणे आणि मग त्या पूर्ण श्लोकाचा अर्थ जाणून घेणे, याला तात्पर्य असं म्हणतात. धन्यवाद. अग्रे मिलामः.